हॅलो नमस्ते, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची गर्ल इन गुजरात. तुम्हा सर्वांचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी. आज आम्ही निघालो आहोत धरमपूरमधील अतिशय सुंदर आणि शांत वातावरण असलेल्या श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये. हे मंदिर दिसायला इतकं सुंदर आहे की दुरून पाहिल्यावर एखादा पॅलेस असल्यासारखं वाटतं. मंदिराच्या बाजूनी छान रांगोळी घातलेली होती. मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. धरमपूरमधील हे श्री राधाकृष्ण मंदिर भक्तांसाठी एक श्रद्धेचं स्थान आहे. इथे रोज अनेक भक्त दर्शनासाठी येतात. मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्या सुंदर मूर्ती आहेत. इथे विशेषतः जन्माष्टमीच्या वेळी खूप गर्दी असते आणि मंदिर सजावट पाहण्यासारखी असते. आता इथे आरतीची तयारी सुरू आहे. तोपर्यंत आपण बाकी सर्व मंदिर परिसर पाहून घेऊया. तुम्हाला मी आता सुंदर अशा मूर्ती दाखवत आहे. श्री कृष्ण आणि राधाराणी पाहता क्षणी मन कसं शांत वाटत आहे आणि नजर हटत नाही. इथे बालकृष्णाची छान अशी पूजा मांडलेली आहे. आता तुम्ही मंदिराची डिझाईन पाहू शकता. या मंदिराची वास्तुकला खूपच वेगळी आणि आकर्षक आहे. छान असे खांबावरती डिझाईन कोरलेले आहेत आणि मंदिर परिसर खूपच सुंदर आहे. आतला गाभारा हे भव्य आहे. पांढऱ्या रंगाचे सुंदर बांधकाम, वरचे डोम आणि विंडोज यामुळे मंदिराला एक रॉयल लुक मिळतो. हे मंदिर फक्त धार्मिक ठिकाण नाही तर फोटोग्राफी आणि शांत वेळ घालवण्यासाठी पण खूप सुंदर जागा आहे. मंदिराच्या भोवतालचा परिसरही खूपच सुंदर आहे. गार्डनमध्ये बसण्यासाठी बेंचेस आहेत, वॉकिंग पाथ आहे आणि मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा आहे. फॅमिलीसोबत वेळ घालवण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. आजूबाजूला छान आवाज येत आहेत पक्ष्यांचे. सुंदर हिरवळ. मीही थोडा वेळ इथे वॉक करण्याचा आनंद घेतला आणि आतमध्ये मंदिरामध्ये आरतीची तयारी सुरू आहे. ती आरती सुरू होण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात मला एक सुंदर तुळशी वृंदावन दिसलं आणि मला मोह आवरला नाही त्याची एक गोल फेरी पूर्ण करण्याचा. आणि एवढं सुंदर तुळशी वृंदावन आहे पहा. आणि इथेच एक आंब्याचं मोठं झाड पण आहे. ते छान वातावरण आहे. शांत, सुंदर, हिरवीगार लॉन. जास्ती गजबज नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. शांत आणि एकांत. खरं सांगायचं तर इथे आल्यावर मनाला खूप पॉझिटिव्ह फील येतो. अशा शांत सुंदर ठिकाणी काही वेळ घालवला की मन अगदी फ्रेश होतं. जर तुम्ही धरमपूरला आला तर या मंदिराला नक्की भेट द्या. आणि आता मी छान लॉनवर चालण्याचा आनंद घेत आहे. पायाला छान वाटत आहे. चला आरती सुरू झाली, आरतीला जाऊया.
आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जय.